गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर श्रावण महिन्यातला पहिला दिवस म्हणजेच आज वार आहे शुक्रवार आणि श्रावणाची सुरुवात झालेली आहे. तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ही येणारा श्रावण महिना हा आपल्याला सगळ्यांसाठी खूप आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे, ही श्री आई जगदंबेच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी प्रार्थना. तर सकाळची माझी सुंदर अशी दारामधली रांगोळी झालेली आहे काढून. आहोंनी स्वामींची छान अशी पूजा केलेली आहे. आणि श्रावण महिना चालू झाला ना की खरंच पांढऱ्या फुलाला बहर येतो बरं का ताईंनो, हे खरं आहे. आणि श्रावण महिना चालू झालेला आहे. माझ्या पांढऱ्या सगळी माझी जेवढी बागेतली पांढरी फुलं आहेत ना, सगळी आता झाडं आहेत ना उमलायला लागलेली आहेत, पांढरी फुलं उमलायला लागलेली आहेत. तर छान अशी फुलं तोडायला आलेली आहे बागेमध्ये. फुलं तोडायचा आनंद हा काहीच वेगळाच असतो. आणि त्याचबरोबर श्रावण महिन्यातला म्हणजे सोमवारीच नाही तर श्रावण महिनाभर आता एवढी बघा आपल्या बागेमध्ये गोकर्णाची पांढरी फुलं, पिवळी फुलं, गुलाबाची फुलं एवढी निघलेली आहेत. आणि बेलसुद्धा आपल्याकडं रोजच्या रोज नित्यनेमाने काका आणून देतात. त्यामुळे रोज माझी श्रावण महिन्यामध्ये महादेवाला गळती असते. छान अशी सुंदर रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर मस्त अशी महादेवाची पिंड आणलेली आहे. तर ती पिंड आणि महादेवाची पूजा. तर असं आता बघा माझ्याकडे पितळी पिंडसुद्धा महादेवाची आहे. तर काय होतं बघा, महादेवाची पितळी पिंड आहे ना, ती त्या पिंडीवरती जर जलधारा महिनाभर लावली तर पिंड खूप काळीभंग अशी पडते. त्यामुळे मी दुसरी पिंड आणलेली आहे जेणेकरून मला रोजच्या रोज महादेवाच्या पिंडीवरती अशी जलधारा लावता येईल त्यासाठी आणि अशी रोज पूजा करता येईल. तर दरवर्षी बघा श्रावण महिन्यामध्ये मी रोज पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अशी जलधारा लावत असते. तर त्याचबरोबर आता श्रावण महिना चालू झालेला आहे आजपासून. तर छान अशी मी जलधारा लावलेली आहे महिनाभर. आता माझी अशीच पूजा करून रोज माझ्याकडे बेल येतो, पांढरी फुलं, गोकर्णाची फुलं वाहून मी अशीच महादेवाची ही नित्यसेवा श्रावण महिन्यामध्ये अख्खा महिनाभर करत असते. तर त्याचबरोबर तुमच्याशी शेअरसुद्धा करते की येता श्रावण महिन्यातल्या सोमवारी तुम्हीसुद्धा अशी जलधारा लावून छान अशी महादेवाची पूजा करू शकताय. माझी तर रोजची नित्यनेमाने तुम्हाला पाहायला मिळेल. रोजची माझी जलधारा आणि रोजची माझी अशा पद्धतीनंच पूजा असते. इकडे छान अशी मस्त श्रावण महिन्यातील पहिल्याच शुक्रवारी माझी मस्त अशी पूजा झालेली आहे करून. तर सुंदर असं पूजा झाल्यानंतर घरामध्ये खूप वातावरण प्रसन्न झालं. आणि फुलंसुद्धा विशेष वाटते मला. फुलंसुद्धा इतकी छान बहरलेली आहेत. म्हणजे अख्ख्या श्रावण महिन्यामध्ये गोकर्ण, पांढरी फुलं, स्वस्तिकची फुलं, चाफा सगळे बहरलेले आहेत. तर अशा पद्धतीनं छान माझी सुंदर अशी पूजा झालेली आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी